तर जरांगेंनी कोर्टाचा आदेश मानला नाही तर कोर्टाचा अवमान होईल। कोर्टाच्या आदेशाविरोधात जरांगे काहीही करू शकत नाही असं याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। मुंबईतल्या जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती। कोर्टाने सदावर्तेंच्या बाजूने निर्णय देत मुंबईतल्या आंदोलनाला मनाई केली। तसंच नवी मुंबईतल्या आंदोलनासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागणार असल्याचं सदावर्ते म्हणाले। गुणरत्न सदावर्ते सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलनाचं वादळ मुंबईच्या वेशीपर्यंत येणार का, आझाद मैदानापर्यंत पोहोचणार का, याचं उत्तर आता हायकोर्टाने दिलेलं आहे। हायकोर्टाने या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे। यावर प्रतिक्रिया आपण घेतोय सदावर्तेंची। सदावर्तेजी, आपण सुद्धा या आंदोलनाच्या संदर्भात कोर्टात गेलेला होतात, मात्र आता कोर्टाने आदेश दिलेला आहे की आझाद मैदानापर्यंत हे आंदोलन येऊ शकत नाही, त्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही। न्यायालय एखादी बाब एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन मध्ये निकाल म्हणून देते, त्यावेळेस त्या निकालाच्या उपर कुणाला सुद्धा आपलं म्हणजे त्या निकालाची पायमल्ली होईल असं वर्तन करता येत नाही। आणि मला असं वाटतंय की जरंगेला जे आहे, आता जे कोणी त्याचे गॉडफादर पॉलिटिकल गॉडफादर असतील त्यांनी त्यांना समजून सांगितलं पाहिजे की ह्या आता आझाद मैदानामध्ये त्याचं आंदोलन येऊ शकणार नाही। 2 आठवड्यासाठी माननीय न्यायालयाने रिस्टेंड केलंय आणि भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली तो आता कायदा म्हणून लागू झालाय। मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचंय, पोलिसांनी एक लक्षात ठेवावं की कायद्याच्या संहितेमध्ये मंत्रालय, मंत्री किंवा आमदार, खासदार काय म्हणतात याच्याशी संबंध ठेवू नये। फक्त कायद्याच्या पुस्तकाच्या आधारावर, कायद्याच्या आधारावर माननीय उच्च न्यायालय जे म्हणजे ज्या फॅक्ट्स असतात त्या आधारावर माननीय उच्च न्यायालय आपली मतं आणि आपले अधिकारामध्ये आदेश देत असतात। आणि आता न्यायालयाने आदेश दिलेला आहे, या आदेशाची पायमल्ली करण्याचा अधिकार नाही। जरंगेने जर आगाऊपणा केला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो। जेवढे लोक त्याच्या सोबत आहेत त्या लोकांवर कारवाई होऊ शकते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही। मात्र त्यासोबतच नवी मुंबईत या आंदोलनाला परवानगी द्यायची की नाही हे सरकार ठरवू शकतं, असा सुद्धा एक मध्यम मार्ग सुचवला जातोय। त्या बाबतीत काय वाटतं? मुंबईत आंदोलन नाही झालं तरी सुद्धा नवी मुंबईत ते होऊ शकतं, तशी शक्यता अजूनही जिवंत आहे? मला एक सांगा, अगोदर तर त्याला अर्ज करावा लागेल ना, जरंग्याला आधी परवानगी घ्यावी लागेल ना, परत कायद्याचा प्रश्न आहे, परत परवानगीचा प्रश्न आहे, परत पोलीस संहितेचा प्रश्न आहे। आणि त्यामुळं जरंगेचं जे चाललं होतं, जरंगे ज्या प्रकारे हलकी वाजवत होता, हलगी 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 वाजवत होता, दौंडी देत होता की चला 29ला बंबईत येतो, कोण अडवतंय? कायद्यानं अडवलं रे जरंग्या, तुला कायद्यानं अडवलंय जरंग्या। तुला भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 226 मध्ये तुझी जी कृती आहे त्या कृतीच्या लक्षात घेता, कायदे लक्षात घेता जरंग्याला बंबईमध्ये आता येता येणार नाही, आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही, हे डंके की चोट पे आता सिद्ध झालंय। जरंगेला तर काय किती जरी मोठा माणूस असला, कानून के हाथ लंबे होते हैं और जब कानून से बुलावा आता है तो हाजिर होना पड़ता है, हाजिर होना पड़ता है। जरंगेची इच्छा काय यापेक्षा जरंगेला न्यायालयात येऊन आपलं मत मांडणंच लागल। जर त्याने मांडलं नाही याचा अर्थ जरंगेला पुढे काही बोलायचंच नाही। न्यायालयाचा निर्णय सर्वांकष सर्वांना लागू आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरता मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये जे आंदोलन करणार होते, आझाद मैदानात जे आंदोलन करणार होते, त्या आंदोलनाला कोर्टानंच मनाई केलेली आहे। त्याच्यामुळे आता इथून पुढे जरांगेंचं आंदोलन नेमकं कोणत्या दिशेने वळण घेतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। हे आंदोलन कोर्टाचा हा मनाई आदेश झुगारून मुंबईपर्यंत पोहोचतंय का, की ते नवी मुंबईचा एक वेगळा पर्याय निवडतंय हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सनी पासवानसह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।